हे गाईज, गुड इव्हनिंग गाईज. वेलकम बॅक टू द चॅनल. आज मी एक स्पीकर स्पीकर नाही म्हणतात ना, माईक आणलाय, त्याची टेस्टिंग करतोय. आणि आज आपण बेबीचं आहे ना फोटो शूट करायला चाललोय. मी तुम्हाला त्याच्यातले काही शॉट दाखवतोय. आवाज किती नॉईज कॅन्सलेशन आणि वगैरे होत आहे बघू. आणि थोडं लवकर आता आवाज तर क्लिअर यायला पाहिजे. त्यामुळे आता माईक आणलाय. त्याची काही अनबॉक्सिंग वगैरे नाही केली मी. हडको कॉर्नरचा परिसर आहे. सावधान वाहने सावकाश चालवा, काम चालू आहे. तिथं प्रत्येक सिग्नलवर जो पहिला लाईट आहे तिथं हा असं गड्ड खोदलंय त्यांनी. आणि गड्ड कशासाठी तयार केले हे तुम्हाला काय माहित असेल तर मला कमेंट मध्ये सांगा. आणि आता हे डीमार्टचा एरिया आहे, डीमार्टच्या समोरचा. डीमार्ट समोरून जातोय. डीमार्टला गर्दी खूप असेल कारण की आज रविवार आहे. तुम्ही विचार करत असाल की आपल्या व्हिडिओमध्ये जास्त रोडचा किंवा बाहेरचा दाखवण्याचा प्रयत्न का असतो, तर कारण की काही दिवसानंतर किंवा एका वर्षानंतर हा रोड पूर्ण चेंज झालेला असतो. तर आपल्याला त्याबद्दल माहिती पाहिजे किंवा आपल्याला आठवणीत राहिलं पाहिजे की ह्या रोडवर पहिले काय होतं आणि काय नव्हतं. हा टीव्ही सेंटर चौक आहे. याला छत्रपती संभाजी चौक पण म्हणतात. बऱ्याच जणांना छत्रपती संभाजी चौक म्हणलं तर लक्षात येत नाही. ते सुपर संभाजीनगर लिहिलेलं आहे. इथे एक टीव्ही सेंटर पोलीस चौकी होती, ती पूर्ण जमीनदोस्त केली त्यांनी आणि नवीन बांधकाम करताय तिथे. आणि आता सध्या आपण चाललो आहे सेंट्रल नाक्याकडे. सेंट्रल नाक्याकडून सरळ MGM पण जाता येतं आणि 7 हिल पण जाता येतं. हा एक टीव्ही सेंटर म्हणजे हा खूप मोठा रोड आहे. हडको कॉर्नरपासून मेन रोड आपला जो 7 हिल आहे तिथं हा टच होतो. काहीच आपण आता आझाद चौकात पोहोचलोय. आझाद चौकानंतर आपण राईटला घेतल्यानंतर सेंट्रल नाक्याकडे जातो. त्यानंतर MGMला आणि MGM मधून ते MGMचे काही गेट्स लागतात इकडून. त्यानंतर 7 हिल. जे पुलाचं नाव आहे किंवा या जागेचं नाव 7 हिल का पडलंय तुम्ही कमेंट मध्ये मला सांगा. आणि हा सिग्नल थोडा मोठा सिग्नल आहे. इथे खूप गर्दी राहते दररोज. आणि आता आपण सरळ गेलं तर हा जालना रोड आहे आणि आपण हा इकडं आता लेफ्ट साईडला घेतलाय. ते गारखेडा परिसरकडे जातोय. या रस्त्यामध्ये मोठे मोठे लोकेशन म्हणजे गजानन महाराज मंदिर आणि त्यानंतर आत्ता आपण श्री गजानन महाराज मंदिर सिग्नलला उभं आहे. इकडं राईट साईडला मंदिर आहे आणि हा सिग्नल सुटला आहे आता. आणि आता पुढे जाऊन आपल्याला लेफ्ट साईडला घ्यायचं आहे. जे फोटोचं लोकेशन आहे ते तुमच्या लक्षात येईलच आपण कुठं चाललो आहे. आणि या रोडला पुढं गेल्यानंतर ही गारखेडा गावचा परिसर आहे पूर्ण हे लेफ्ट साईडला. आणि पुढं गेल्यानंतर आता जो सिग्नल येईल हा सुदगिरणी चौक पण म्हणतात त्याला. तिकडे राईट साईडला गेल्यावर दर्गा रोड पण जातो आणि सिग्मा हॉस्पिटलला पण जातो आणि पुढे तो रेल्वे स्टेशन पण जातो.
हाय गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. आज आपण बेबीचं शूट करायला आलेलो आहे. थोडं लवकर करायचं होतं पण काही कारणास्तव झालं नाही. आता आपण आलो इथे, सगळं रेडी करतोय, सेटअप वगैरे. आणि तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कुठं केलं आणि ॲड्रेस वगैरे सगळं पोस्ट करेल. तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा. पुढे आणखी सर तुम्ही काय विहानचे डॅडा, विहानची मम्मा, विहानचे डॅडा आणि विहानची मम्मा आणि विहान घुमीला आलेले आहेत आणि खूप मज्जा करत आहेत. ते खूप मज्जा करत आहे. आता विहान खोली जाऊन आले. खूप मज्जा केली विहानने आज. विहानचं फोटोशूट होतं बाबा. फर्स्ट फोटोशूट होतं विहानच्या आज. आणि विहानने खूप मज्जा केली आणि विहानने खूपच कॉपरेट केलं आज. त्यांना खूपच कॉपरेट केलं म्हणजे पिल्लूनी. गाईज, आता शूट संपलं आपलं. आणि शूटमध्ये विहाननी काही जास्त त्रास दिलाच नाही त्याने. व्यवस्थित पोजेस वगैरे दिले. आता आपल्याला काही दिवसानंतर काही फोटो बघायला मिळतील आपल्या इंस्टाग्राम पेजवर. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि आता हा संध्याकाळचा टाईम आहे आणि आज संडे पण आहे. तर गारखेडा 7 हिलचा हा परिसर इव्हनिंगला किंवा संध्याकाळच्या टाईमला कसा दिसतो हा कमेंट आणि लाईक शेअर करून सांगा मला तुम्ही. बाय गाईज, भेटू आपण नक्कीच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. असंच मला सपोर्ट करत राहा आणि तुम्ही सबस्क्राईब करत राहा चॅनल. आणि असेच नवीन व्हिडिओ मी चॅनलला टाकत राहील. 7 हिलचा पूल संध्याकाळी बघा किती गर्दी असते इथे. आज तरी संडे आहे तर गर्दी कमी आहे, नाही तर खूप गर्दी असते. आणि खूप गर्दी म्हणल्यापेक्षा खूप रश असते म्हणजे आपल्या छत्रपती संभाजीनगर या शहरातील हा एक नामांकित चौक किंवा प्लेस आहे. आणि इथे 4 रस्ते, खूप मेन रस्ते इथे मिळत असतात.